थांबा. हा साखरपुडा होऊ शकत नाही. बसा. अगं काय करायलीस तू? हिनं माझं प्रेम नेलं. मला हिचं नाव मिटवायचंय. चंचे अगं तेच तर मिटवाय मास्तरणीचा मास्तर आलाय ना. अगं त्योच करेल की काय करायचंय ते. हे बघ, आपण का नाही फक्त हाताची घडी घालून बघत बसायचं. आणि आज एवढं मोठं एंटरटेनमेंट सुरू असताना तू इथं कुठे काय रडत बसली आज ग? चल आतमध्ये चल चल. मला नाही यायचं. जा तू. या जाती घरला. चंचे वा 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 वा. तिथे मला मस्त गाजर दाखवलं आणि इथे आणि इथे साखरपुडा होतोय. हेच सगळं करायचं होतं तर आधीच सांगायचं ना. बाजूला झालो असतो मी. हे एवढं सगळं करायची काय गरज होती? कमलराव, अहो काय बोलताय तुम्ही हे? का तुम्हाला माहित नाही का की तुम्ही सामील आहात तुमच्या मुलीच्या या कारस्थानात? अच्छा, म्हणून तुम्ही लग्न मोडलं का? तुम्ही तिच्याच बाजूने होता? आम्ही लग्न मोडलं? काय बोलताय कमलराव? तुम्ही लग्न मोडलं? कारण मला दिसत होती ना की थेर. कसली थेर? हे बघा, मी हात जोडते तुमच्या पुढे. तुम्ही जा इथून. जातो ना, जातो. पण आधी मला सांगा की भुवनेश्वरी मॅडमने तुम्हाला कितीत विकत घेतलंय? कमलराव, काय बोलताय तुम्ही हे? अहो बोला ना. भुवनेश्वरी मॅडमने तुम्हाला कितीत विकत घेतलंय? कमलराव, वाटेल ते बोलू नका. काय काय अक्षरा, सांग ना, काय किंमत आहे तुझी? तोंड दिलं देवान म्हणून काय वाटेल ते बरोबर नका. ओ कमलराव,
तुला काय वाटतं रे? अक्षराचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून ती तुझ्याशी लग्न करायला तयार झाली आहे? प्लीज अशा भ्रमात राहू नकोस तू, कारण अक्षराला तुझ्याहून जास्त मी ओळखतो. ती कुठल्याही जातीच्या, धर्माच्या, काळ्या गोऱ्या कुणाशी लग्न करेल, पण एका अडाण्याशी ती कधीही लग्न नाही करत. ए आमचा मुलगा अडाणी नाही. आणि तू शिकून काय मोठं दिवे लावलेस ते अख्ख्या जगाने बघितलंय. याची तर मी नंतर बोलणार आहे भुवनेश्वरी मॅडम. अच्छा, तुम्ही जे केलं ना ते चांगलं नाही केलंय. काय केलं आम्ही? हा, काय केलं काय आम्ही? सांगतो ना, मग सांग की. सोडणार नाहीये मी, हा, पण आधी मला अक्षराशी बोलू द्या. माझा बोल. हा तर अक्षरा, कितीला विकली गेलीस तू? बोल ना, किती घेतलेस या लग्नाला होकार देण्यासाठी? मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाहीये कमल. अगं मी तुला प्रश्न नाही विचारत आहे, तुझी किंमत विचारतोय. हे सगळं विचारायचा अधिकार तुला कोणी दिला रे? भावा, असं नको की करू. आमचं काही वैर नाही तुझ्या संग. आलायस तसा जीवन खाऊन जा. उगाच काय तर बडबडू नकोस. मला जाणून घ्यायचंय, कळलं? अक्षरा, आजवर तुझं शिक्षण शिक्षण म्हणून तुझं बागुलबुवा उभा केलास, त्याचा काय? अरे बापरे, शिक्षण नाही तर काहीच नाही. कमी शिकलेली लोक किंवा न शिकलेली लोक ही मागास असतात. अशा लोकांशी तुला साधं बोलणंही जड जायचं, आणि आज ह्या अडाण्याशी तू लग्न करायला निघालीस. सांग ना, असं घडलं तरी काय की तुझी सगळी फिलॉसॉफीच बदलून गेली? हा, की तुझी अशी फिलॉसॉफी नव्हतीच कधी? खोटेपणा होता, ढोंग होतं, बोलाची कढी बोलाचा भात, करायचं एक आणि दाखवायचं दुसरं. लोका सांगे ब्रह्मज्ञान, पण स्वतः मात्र कोरडे पाषाण. अक्षरा, तू लग्न एखाद्या गरीब किंवा सुशिक्षित मुलाशी नाही केलंस, पण गडगंज श्रीमंत आणि अडाणी मुलाशीच केलंस. काय झालं अक्षरा? ऐकतेस ना तू माझं? ह्याला शिक्षणाबद्दल, शाळेबद्दल काहीही आस्था नव्हती म्हणून तू याचा तिरस्कार करायचीस. मग काय झालं आता? असं काय घडलं की ह्या सगळ्याचं रूपांतर प्रेमात, आणि प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं? अक्षरा, तू तुझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना हेच शिकवणार आहेस का की शिक्षण महत्वाचं नाहीये, बक्कळ पैसा असणं महत्वाचं आहे? वा 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 अक्षरा, वा, काय आदर्श ठेवलायस तू तुझ्या विद्यार्थ्यांपुढे. ते शाळेतले विद्यार्थी आलेत का कोणी? ती मिताली वगैरे? मिताली, ये ये पुढे ये. अगं बघतेस ना, शिक काहीतरी. शिक्षण महत्वाचं नाहीये, गुण महत्वाचे नाहीयेत, महत्वाचं काय तर फक्त पैसा. तू पण भविष्यात स्वतःसाठी नवरा शोधशील ना तर पैसेवाला बघ, शिक्षण वगैरे नको बघूस, कळलं? कुठे तो विनय? कुठे? नाही आला. आज त्याची विज्ञान प्रदर्शन स्पर्धा आहे ना. अरे देवा, अगं मिताली, त्याला जरा समजाव. कुठे तो सायंटिस्ट वगैरे होण्याची स्वप्न पाहतोय? हा, हे सगळं महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय तर पैसा, ऐशोआराम, श्रीमंती, हे सगळं महत्वाचं आहे. अरे कुठे आहात रे तुम्ही आजकालची मुलं? अरे तुम्ही अक्षरा मॅडमचे विद्यार्थी आहात, कळतंय का? शिका त्यांच्याकडनं काहीतरी, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवा. ए भावा, बस झालं, चल. गपरे अधिपतीच्या चमच्या.
आणि तू तर शिकलेला सवरलेला असणार आहे. मग हे काय कसा राहतोस रे तू? दाढी बिडी वाढवली नुसती, वेल एज्युकेटेड आहेस ना तू? अरे मग जा कुठेतरी स्वतःच्या शिक्षणाचा प्रकाश पाठ. कशाला ही चमचेगिरी करतोस? बस झालं, चल निघ. भुवे अडीव की त्याला कसं आता हाकलून दे. असा जाणार नाही तो. अगं पण तुझ्या होणाऱ्या सुनेला बोलतोय त्यो. पण बरोबर बोलतोय. अगं पण मुहूर्त टळून चाललाय ना. तो कधीचाच गेलाय. बदनामी होती आपली. नाही, आपली नाही. हा? बोलतो त्याचं तोंड दिसतं. अगं पण त्याला बोलू दे त्याला, बोलू दे. त्याच्या मनात काय आहे ते एकदाच बाहेर पडू दे. अगं पण पाहुण्यांसमोर शोभा होती या. याला मास्तरीनच कारणीभूत आहे. शिक्षण शिक्षण म्हणून लई दवंडी पिटवली आणि आता आधिपतींसंग लग्नाला उभी राहिली. लोक तर बोलणारच ना. भुवे अगं तू आडीवलं पाहिजे. कसं बोलतोय बघ त्यो. सून आहे तुझी. अजून झाली नाही. होईल की. होईल तेव्हा बघू. ही चमचेगिरी घरी करायची, कळलं ना? ए भावा, लय बोललास. हा? अरे तुला आमंत्रण दिलं का कोणी? शट अप, शट अप. माझ्या लग्नाच्या वेळेस कोणी आमंत्रण दिलं होतं तुम्हा लोकांना? युजलेस. कीप क्वाइट अँड माइंड युअर ओन बिझनेस. ओके? नॉनसेन्स. तुझ्या बिझनेसची तर रे. थांब. ए कमल भावा, चल निघ निघ. इथे इंग्रजी फाडू नको लई. चल निघ, लई बिल झाले. अरे हो, मी तर विसरलोच होतो. तुला तर इंग्रजी कळत नाही ना. काळजी नको करू, मराठीत सांगतो ना मी त्याला म्हणालो कीप क्वाइट, म्हणजे गप्प बसायचं, एकदम गप्प. पण तू तर अडाणी आहेस, तुला कसं कळणार? कमल, काय चाललंय तुमचं हे? हा, काय झालं? हा, ह्या अडाण्याला बोललो म्हणून राग आला का तुला? अगं पण अडाणी लोक आवडत नाहीत ना तुला? त्यांच्याशी कनेक्ट करता येत नाही ना तुला? मग काय झालं काय? अगं शिक्षणाबद्दल आदर नसलेल्यांचा तिरस्कार करतेस ना तू. अगं अक्षरा, मग काय करतेस काय तू हे? माझ्यासारख्या सुशिक्षित प्रोफेसरला झिडकारून, ज्याला त्याचे विद्यार्थी गुरुर ब्रह्मा म्हणतात, अशाला झिडकारून तू या अडाण्याशी लग्न करतेस? कमल, सुशिक्षित प्रोफेसर सुसंस्कृत असेल असं नाही ना. आणि कमी शिकलेला माणूस सभ्य आणि चांगला असू शकतो. वा 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 अक्षरा, वा, सुपर्ब. ऐकलं तुम्ही? ही अक्षरा माझी फियॉन्से. आम्ही गेली 2 वर्ष एकमेकांना डेट करतोय. आमचं लग्न ठरलं होतं, आमचं लग्न मोडलं. कुणामुळे माहितीये? तर ह्या अधिपतीमुळे. हा अधिपती माझ्या होणाऱ्या बायकोचे फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये स्क्रीन सेव्हर म्हणून ठेवतो. अक्षरा, ह्याच्या ह्याच सभ्यपणाला भुललीस का तू? आणि मंडळी, लग्नाच्या आदल्या रात्री ही गायब होते आणि परत कधी येते? तर दुसऱ्या दिवशी सकाळी. कुणाबरोबर? तर ह्याच अधिपती बरोबर.
आता तुम्ही सांगा लोकांनो, ही आपली संस्कृती आहे का? कुठलाही नवरा हे सगळं बघून चिडणारच ना. मान्य आहे, तेव्हा खूप बोललो मी, चिडलो, मोडलं लग्न. पण लग्न मोडलं म्हणून प्रेम नाही ना कमी होत. ह्याच्या विरुद्ध एक शब्द ऐकून घ्यायला तयार नाही मुलगी. अक्षरा, माझं अजूनही तुझ्यावर खूप प्रेम आहे ग, आणि अजूनही मला तुझ्याशीच लग्न करायचंय. अक्षरा, काय झालंय तुला? का करतेस तू हे सगळं? तुझी तत्व, तुझी मतं स्पष्टपणे माझ्यासमोर मांडायचीस तू, आणि आता काय झालंय? याचा पैसा, ऐश्वर्य पाहून तुझी शिक्षणाबद्दलची मतं अडगळीत टाकलीस तू. काय झालंय काय अक्षरा? काय गाजर दिलं ह्या लोकांनी तुला? काय आमिष दाखवलं? एकदा सांग तरी मला. आई बाबांना घर, हिराचं लग्न लावून देण्याचं आमिष, हा? त्या निखिलला चांगली नोकरी, तुझ्या नावे बँकेत FD, आई बाबांना डबोलं, सोनं नाणं, सांग ना काय दिलंय काय? ए बास ए बास. अक्षरा, ऐक माझं, तू ह्याच्या बरोबर सुखी नाही राहू शकत, आणि हे तुलाही माहिती आहे. काका काकू, तुम्ही मला सांगा, तुम्हाला वाटतं का की अक्षराला हे लग्न रुचेल, ती सुखी राहील? मला माहिती आहे की अक्षरा हे लग्न करून सुखी कधीच राहू शकत नाही, आणि ही गोष्ट तुम्हाला दोघांनाही माहिती आहे. अहो, मला नकार देऊन तिचं नुकसान झालंच आहे, पण त्याहून जास्त नुकसान ह्या अडाण्याला होकार देऊन होतंय तिचं. नाही ग अक्षरा, नाही. हा तुझा नवरा नाही होऊ शकत. अगं, 9वी नापास गुंडा हा, आणि तू MA कळतंय का तुला? अगं, काय बोलणार आहेस तू ह्याच्याशी? काय ध्येय असणार आहे तुमचं? सांग ना मला, काही आहे का? अगं, हा शाळा पाडणार आणि तू शाळा बांधणार. तुला अशुद्ध बोललेलं आवडत नाही, आणि ह्याला शुद्ध बोलता येतच नाही. अक्षरा, काय करणार आहेस तू? आता तू पण अशुद्ध बोलणार का? की आता तू ही शाळा पाडून त्याच्यावर पार्लर उभारणार आणि ते चालवणार? काय करणार काय अक्षरा तू? सांग ना मला. बोल ना अक्षरा, एवढी कशी बदललीस तू? हा अडाणी बेअक्कल माणूस. कमल, तोंड सांभाळून बोला. काय झालं ग? याचा एवढा पुळका का? अजून तर लग्नही नाही झालंय तुमचं, आणि आतापासून याची बाजू घेतेस तू. आता तर मला ऐकायचंच आहे. काय डील झालंय तुमच्यात, मला ऐकून घ्यायचंय. सांग मला, भुवनेश्वरी मॅडमनी तुला काय ऑफर दिली आहे, सांग. कमलराव, अहो, कमल नाव आहे माझा, कमल. निदान आज तरी माझं नाव नीट घ्या, की तुम्हाला म्हणताच येत नाही. म्हणता येत आहे, पण आम्हाला ते आवडत नाही. आमच्याकडे कमल हे नाव पोरीचं असतंय. काय कमळ म्हणलं का निदान पोरगा हाय असं तरी वाटतंय. तुमच्यात कधी पुरुषार्थ तर आम्हाला दिसला नाही. म्हणलं जरा नावात तरी असू द्या.
म्हणून आम्ही तुम्हाला कमळ म्हणतोय. हे बघा, मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये. अक्षरा, अगं तू काही बोलत का नाहीयेस? चुकीचं बोलतोय का मी? सांग ना. अगं ही माणसं, ही फॅमिली यांनी तुला शाळेवरून एवढा टॉर्चर केलं आणि आज तू त्यांच्याशीच हात मिळवणी करतेस. अगं अक्षरा, काय झालंय काय तुला? अगं नको करूस तू माझ्याशी लग्न. मला वाईट वाटेल, दुःख होईल. पण अक्षरा, तू ह्या अडाण्याशी लग्न केलंस तर सगळ्यात जास्त दुःख तुला होणार आहे, लक्षात ठेव. अगं ह्या माणसाच्या सावलीलाही तू उभी नाही राहायचीस. मग आता आता त्यांची सावली बनून राहणार आहे ती.